बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतंय। यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला। एका मतदाराचं मतदानच आधी कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे आणि हे समोर आलंय। बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब या मतदार केंद्रात हा सगळा प्रकार घडलाय। अमित दिलीप कुलथे यांचं मतदान आधीच झालं होतं। अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला। यानंतर त्यांच्याकडून निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केलं। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतील। जयकुमार, नेमकं काय घडलं होतं? आपण बघतोय की आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। बारामतीत सकाळपासूनच मतदारांची संख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आज एक बारामतीतल्या एमआयडीसी परिसरामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एक मतदार मतदान करायला गेल्यानंतर त्याचा मतदानाचा हक्क आधीच बजावून गेलं होतं। त्या मतदारानं अमित कुलथे त्यानंतर जे निवडणूक केंद्रातील कर्मचारी होते त्यांनी त्यांच्याकडनं टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। असे किती मतदार असतील त्यांचा मतदानाचा हक्क पूर्वीच बजावून गेलेला आहे हे अद्याप आपल्याला कळू शकलेलं नाहीये। परंतु असा धक्कादायक प्रकार बारामतीत घडत आहेत। नाही, खरं हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे जयकुमार, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। कारण मतदाराला जर आपला मतदानाचा हक्क बजावायला मिळत नसेल तर मग यात दोष कुणाचा हा प्रश्न आहे। दोष कुणाचा तर अर्थात तो प्रशासनाचा आहे, मात्र प्रशासनातल्या कोणत्या व्यक्तीचा, कोणत्या पदाचा, कोणत्या अधिकाऱ्याचा याचा सुद्धा छडा लागणं गरजेचं आहे। कारण लोकशाहीमधला सर्वात मोठा अधिकार जो भारतीय लोकशाहीनं आपल्याला दिलेला आहे तो मतदानाचा आहे आणि तोच हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर त्यामध्ये दोषी कोण हा प्रश्न महत्त्वाचा आहे।